कल्याण डोंबिवलीतील राजकारण पाहून शिसारी आली। आधी लवचिक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंची उद्विग्नता। 20 वर्षात उद्धव आणि मला खूप काही उमगलं। बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली खंत। दोन गुजरात्यांकडून आपल्याच माणसांवर घाव घालण्यासाठी आपल्याच माणसांचा वापर। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मोदी, शहा आणि शिंदेंवर निशाणा। मेलो तरी 72 पण दोन गुजरातींचा गुलाम होणार नसल्याचीही गर्जना। चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। प्रदेशाध्यक्षांचा आदेश आणि प्रतिभा धानोरकर यांच्या दबावापुढे वडेट्टीवारांना झुकावं लागल्याचं उघड। काँग्रेसची अखंड गटनोंदणी। धानोरकर समर्थक 13 जणांची पडताळणी झाली। अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा। भाजपच्या नेतृत्वात 44 सदस्यांची आयुक्तांकडे नोंदणी। मीरा भाईंदर मनपात भाजप सत्तेत। शिंदे आणि काँग्रेस विरोधी बाकांवर। शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा। नांदेडमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या समागम वर्षानिमित्त हिंद की चादर सोहळ्याला आजपासून सुरुवात। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धामधुमीत 400 कोटी रोकड असलेला कंटेनर कर्नाटकमध्ये लुटल्याचा संशय। नाशिकमधल्या तरुणाच्या अपहरणानंतर पोलिसांकडून तपास सुरू। रायपूर टी20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडवरती 7 विकेट्सनं विजय। सूर्यकुमार यादव, ईशान किशनची अर्धशतकं, तर टीम इंडियाची मालिकेत 2-0 अशी आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।